ओम जय गुरुदेव. गणेश चतुर्थी झाली, गणपती आले. आता सगळ्यांना एक महत्त्वाचं सांगायचं म्हटलं तर ज्यांच्या घरी लहान मुलं आहेत त्यांनी गणपती देव हे बुद्धीचे देवता आहेत. तर लहान मुलांना 10 मिनिटं एक जागी बसवून त्यांना तुम्ही गणपती बाप्पाचं स्मरण करायला सांगायचं आहे. म्हणजे गणपती बाप्पांपुढे बसा आणि तुम्ही असं बोला की मला बुद्धी द्या गणपती बाप्पा, मला बुद्धी द्या, असं बोलून 10 मिनटं तरी मुलांना गणपती बाप्पांपुढे बसवा. त्याच्याने खरंच बुद्धीचे दाता लहान मुलांना बुद्धी देतील आणि ह्याचा खूप चांगला परिणाम होणार आहे. तुम्हाला ह्या गोष्टी अशा छोट्या वाटतात, पण जे मोठे लोक जे प्रार्थना करतात ती एवढ्या लवकर देवापर्यंत पोहोचत नाही, कारण आपले कर्म आडवे येतात. तेवढं लहान मुलांचं तसं नसतं. तर लहान मुलांची प्रार्थना लवकर मान्य करतात देव, त्यांना लवकर प्रसन्न होतात. ज्यांना कोणाला असं वाटत असेल की आपली मुलं जरा अभ्यासामध्ये किंवा त्यांची स्मरणशक्ती कमी आहे, असं ज्यांना कोणाला वाटत असेल त्यांनी हे नक्की करा. आता गणपती आलेत आपल्याकडे, तर ज्यांच्याकडे गणपती बसत असतील त्यांचंही ठीक आहे, ज्यांच्याकडे बसत नसतील त्यांनी आपल्या देवाऱ्यामध्ये गणपती बाप्पा असतातच, किंवा गणपती बाप्पाचा फोटो समोर ठेवून त्यांचं स्मरण करून लहान मुलांना हे नियमाने असं एक 10 मिनटं दररोज बसवा. आता अनंत चतुर्थीपर्यंत खूप फरक पडेल मुलांमध्ये आणि हे स्वतः तुम्ही अनुभव घ्या. आणि खरंच हे कसे प्राचीन उपाय आहेत आणि ह्याच्याने खरंच फरक पडतो. तुमची मुलं हुशार होतील, बुद्धिमान होतील आणि गणपती बाप्पाला हेच मागा. आणि व्हिडिओला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यांनी व्हिडिओला सबस्क्राईब करा. त्याच्यामुळं मी जे काही नवीन नवीन हे जे रील्स टाकणारे, व्हिडिओ टाकणारे ते तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील आणि त्याचा तुमच्या जीवनामध्ये खूप चांगला उपयोग होणार आहे, ते नक्की सांगते मी. ओम जय गुरुदेव. आई राजाऊ देव देव पद्मावती माता.